आपल्या चरणी लीन होत आहे. वरमृही 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 वत्सा सूत्रधारा मी माझ्या मात्या पित्यांसमवेत कैलास पर्वती तांडव नृत्य करत असते वेळी एकाएकी तुझी दीनवाणी हाक ऐकली आणि या रंगभूमीवर प्रकट झालं. मग सांग वत्सा, अशी कोणती तुझी इच्छा? विघ्ने बहुये आहा वत्सा सूत्रधारा, तुझ्या नाटकात भलभलती विघ्ने येण्याचा संभव दिसतोय. घाबरू नकोस. मी माझ्या हाती धारण केलेल्या परशुच्या साहाय्यानं येणाऱ्या विघ्नांचा समूळ नाश करेन. अन्य कोणती इच्छा? अन्य हि बाले वदती कैसी अन्य हि बाले अन्य हि बाले अन्य हि बाले वदती कैसी वदती कैसी वदती कैसी चिंता मज भारी चिंता मज भारी यास्तव वरदे उनिया मगला यास्तव वरदे यास्तव वरदे यास्तव वरदे उनिया मगला सांभारी तळपाई. वत्सा सूत्रधारा, तुझ्या नाटकात भलभलती विघ्ने येण्याचा संभव दिसतोय. घाबरू नकोस. तुझ्या नाटकात काम करणारी मतिमंद बालके देवगुरु बृहस्पतींप्रमाणे भाषण करतील, गणगंधर्वांप्रमाणे गायन करतील, अष्टरंभांप्रमाणे नृत्य करतील आणि एवढंच नव्हे तर साक्षात माता सरस्वती त्यांच्या जिवेवर आरूढ होईल. असा माझा तुला मंगलमय अशा तऱ्हेचा आशीर्वाद, मंगलमय अशा तऱ्हेचा आशीर्वाद. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर दिशेंदुराची कंठी धजे माळ मुक्ता फळाची. जय देवा जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देवा जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. रत्न खचित फरा गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुमकेशरा हिरे जडित मुकुट शोभतोरा गुणगुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देवा जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देवा जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाला वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना. जय देवा जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देवा जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देवा जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देवा जय देवा जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन. इच्छित मनकामना सफला संतो निघालो मी माझ्या कैलासा. पदकमली दासाचे दिन भावे दिन रजनी भजावे 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 रजनी विघ्न विनाशक मंगल मूर्ती विघ्न विनाशक विघ्न विनाशक
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. देव दांडेश्वर श्रीदेव गोपालकृष्ण चौकचार, श्रीदेव मोरेश्वर, श्रीदेव समर्थ रामदास यांना वंदन करून रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून बाल दांडेश्वर दशावतारी नाट्य मंडळ सहर्ष सादर करत आहेत वसंत परब दिग्दर्शक आणि विनय जाधव यांच्या संकल्पनेतून महान पौराणिक प्रेक्षणयुक्त नाटक संगीत अंजनी हनुमान युद्ध. गुरुवर्य कैलासवासी श्री दिगंबर रोगे. पात्र परिचय गणपती यशवंत परब, शनिदेव विनय जाधव, मायावी ब्रह्मराक्षस बाबू आचरेकर, नारद अथर्व जाधव, हनुमंत महेश कोयडे, राजा शाकूर पांडुरंग जाधव, राणी संध्यावली, देवेंद्र परब, राम राका रोगे, विष्णू तुषार आचरेकर, विश्वामित्र भाई जाधव, अंजनी नटवर्य गिरी गावकर, गुराखी विनोद सम्राट, नारायणराव आडकर, मंदा आबा आडकर, बाल कलाकार सिद्धेश हुर्णेकर, संगीत साथ हार्मोनियम दिनेश राऊळ, तालरक्षक भास्कर मुसळे, रंगभूषा सुहास माळकर आणि विनय जाधव. ट्रिक्सिन ग्रुप बाल दांडेश्वर यातील कलाकार ट्रिक्सिन ग्रुप आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या ठिकाणचे व्यवस्थापक शिवजयंती उत्सव मंडळ, शिवजयंती उत्सव मंडळ वायरी मालवण. तरी बाल दांडेश्वर दशावतार नाट्य मंडळ आपल्या समोर सहर्ष सादर करत आहेत ट्रिक्सिन युक्त नाटक अंजनी हनुमान युद्ध, अंजनी हनुमान युद्ध, अंजनी हनुमान युद्ध.
विश्वात जो प्राणी म्हणून जन्मास आला त्याने आपल्या सोबत येताना क्रोध आणला. तद्वत क्रोधाची प्रेरणा झाली, निर्मिती झाली आणि असंच ते वेळी जन्म आणि मृत्यू यांची सांगड झाली. आणि राहिलं ते काय म्हणजे जीवन. आणि जो प्राणी मात्र मानव असो, दानव असो किंवा देव असो, प्रत्येकाला जीवन प्रदान झाले आणि प्रत्येक जण आपल्या जीवनात जे नशिबाचे भोग आहे ते भोगतोय. आणि नशिबाचे भोग भोगत असते वेळी प्रत्येकाला घडला तो अहंकार, प्रेम, माया, लोभ. आणि जेव्हा हे चारही एकत्र आले त्याच वेळी जन्माला आला तो म्हणजे प्रेमाचा राग. आणि त्याच प्रेमाच्या रागातून उत्पत्ती झाली ती म्हणजे या शनिदेवाची. ज्या वेळी हा शनिदेव जन्मास आला त्यावेळी हे विश्वालयाला जाताय की काय, या विश्वाला हादरे बसले. ज्यावेळी हा शनिदेव जन्मास आला त्याच वेळी माझी दृष्टी पडली, तीच म्हणजे माझे जन्मदेते पिता सूर्यदेवतेंवर. सूर्यदेव कुष्ठरोगी झाले. माझी दृष्टी पडली ती रथाच्या सारथ्यावर. सारथी कार्य स्थिर झाला. माझी दृष्टी पडली ती रथाच्या अश्वांवर. अश्व आंधळे झाले. एवढं हसतय वेळी 33 कोटी देवतांना प्रश्न पडला की हा व्यक्ती, हा शनिदेव जर असाच वागत राहिला तर क्षणात हे सारं विश्वालयाला जाऊ शकतं. आणि म्हणून सर्व 33 कोटी देवतांनी या शनिदेवाच्या चरणावर लोटांगण घातलं. आणि त्याच वेळी या शनिदेवाची कृपादृष्टी माझ्या पित्यावर झाली. कुष्ठरोगी झालेले माझे पिता श्री सूर्यदेव कुष्ठविरहित झाले. आंधळा झालेला अश्व डोळाच झाला. स्थिर झालेला सारथी पुनश्च एकदा कार्य स्थिर झाला. पण यावर हा शनिदेव काय स्थिरावलेला नाही. माझं अस्तित्व या विश्वात निर्माण करावं म्हणून आजपर्यंत या विश्वाच्या ठिकाणी हा शनिदेव वावरतोय. मी एकांतात वावरू लागलो, एकांतात फिरू लागलो, जेणेकरून हा सर्व वृत्तांत माझ्या पिताजींना कळला. माझे पिताश्री मला बोलवू लागले. पिताश्रींपर्यंत मी गेलो असता पिताश्रींनी मला प्रश्न केला, हे माझ्या बाळ शनिदेवा, आजपर्यंत एकांतात वावरतोयस, देवतांमधील अट असो कुणासोबत तुझं एकीकरण नाहीये, देवतांच्या पंक्तीत देखील तू बसत नसशील. त्याच वेळी पिताश्रींना मी सांगितलं, पिताश्री, आज हा शनिदेव
अस्तित्वासाठी झटतोय, जेणेकरून या विश्वात माझं अस्तित्व राहिलं पाहिजे. त्याच वेळी माझ्या पिताश्रींचे शब्द, बाळ, अस्तित्व मागून मिळत नसतं, त्याच्यासाठी झटावं लागतंय. मला ते मान्य नव्हतं. मी झटण्यासाठी राहिलेलो नाही. त्याच वेळी देवर्षी नारद मुनींनी मला सांगितलं, शनिदेवा, असाच कैलास पर्वती जा, शिवशंकराची आराधना कर, जेणेकरून ते तुला अस्तित्व मिळवून देतील. नारद मुनींनी सांगल्याप्रमाणे कैलास पर्वतापर्यंत हा शनिदेव गेला. कैलास पर्वताच्या पायथ्याशी जाते असतेवेळी सारे शिवगण माझ्यावर चाल करून आले, परंतु हा शनिदेव काही रिकामा नव्हे. प्रत्येक शिवगणांना पुरून उरलो. पाहता पाहता सर्व कैलास रिता झाला. रायता राहिला तो म्हणजे शंभू महादेव. मनोमनी विचार केला, जर शनिदेवताकडे एवढं सामर्थ्य असेल तर शंकरापर्यंत जाणं योग्य नव्हे. आणि म्हणूनच मणी प्रण केला आणि कैलासाच्या पायथ्याशी उभा राहिलो. या माझ्या दोन्ही हस्तानी संपूर्ण कैलास पर्वत गडगडा हलवण्याचं कार्य. त्याच वेळी झालेला तो शंभू महादेव माझ्या नेत्रास्थळी. शंभू महादेवांचं आणि माझं युद्ध. शंभू महादेवांनी मला नागपाशात वंदन केले. ठार मारणात एवढ्यात माझे पिता श्री सूर्यदेव त्यांच्या चरणाशी लोटांगण घालू लागले. म्हणू लागले, हे शंभू महादेवा, तू ज्याला मारण्यासाठी जातोयस तो दुसरा तिसरा कोणी नव्हे तर माझा पुत्र शनिदेव आहे. त्याच वेळी शंभू महादेव म्हणाले, सूर्यदेवा, तुझ्या मुलाला झालाय तो अहंकार, आणि तो अहंकार आणून पाडण्यासाठी मी याच्याशी युद्ध केलं. त्याच वेळी शंभू महादेवाने मला नागपाशातून रिक्त केलं असता. मला विचारलेला प्रश्न, सांग शनिदेवा, हा एवढा उन्माद पाजवलायस तो कशासाठी? मी शंभू महादेवांना सांगितलं की देवा, मला यश विश्वात माझं स्वतःचं अस्तित्व साम्राज्य स्थापन करायचं आहे. त्याच वेळी शंभू महादेवांच्या मुखातून निघणारी ती वागेश्वरी, असं जर असेल तर शनिदेवा, तुला या विश्वात मी एक महत्व ठेवतोय, आणि ते कोणतं असेल तर या नवग्रह मालिकेत तुझी योजना केली जाईल. नवग्रहांमधील श्रेष्ठ ग्रह म्हणून शेवट शनिदेवा तू पूजला जाशील. आणि एवढंच नव्हे, जो प्राणी मात्र जन्माला आला त्याच्या आयुष्यात 7.5 वर्षापर्यंत वावरण्याचं तुझं काम आहे. काय म्हणावं, सर्व इतिहास सांगत असते वेळी अचानक नारायण नामाची ललकारी येऊ द्या, याला सुद्धा येऊ द्या.
एकदंता चरणाची एकदंता ओम गंगणपते नमः चरणाची एकदंता चरणाची एकदंता माझे नमन हे आता माझे माझे चरणाची एकदंता चरणाची एकदंता नारायण चरणाची एकदंता चरणाची एकदंता माझे नमन हे आता माझे माझे नारायण 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 वा 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 हे देवीच्या देवा वैकुंठीच्या नारायणा तुझं नामस्मरण करता करता या शनी लोकापर्यंत केव्हा आलो समजलंच नाही पण यावेळी शनी लोकापर्यंत जर का येणं झालं असेल तर यावेळी शनिदेवाला हाक देणं हेच योग्य नारायण वा, वा. त्रैलोक्यवन्य नारद मुनी हा. नमो नमः नमो नमः नमो नमः नमो नमः काय म्हणतोय आज या शनी लोकांपर्यंत तुमचं आगमन होय या बसा म्हणतोय अर्थातच शनिदेवा काय ते यावेळी या शनी लोकांपर्यंत माझं येणं झालं हा आणि तदनंतर जर का पाहिलं असता तुझ्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य जास्तच आनंदी दिसतोय जात नारायण नारायण नारदा हा, आनंद विचारू नकोस का तो कारण 33 कोटी देवतांनी दिलेली कामगिरी हा व्यवस्थित रित्या गाजवतोय मी अर्थातच कुणालाही सोडलं नाही माझा बाप असो हा माझी माता असो हा देव असो दानव असो यक्ष असो सर्प असो वा कुठचीही योनी मी सोडलेली नाहीये उत्तम प्रत्येकाच्या जीवनात 7.5 वर्षापासून 7.5 घटिकापर्यंत हा वावरणाचं कर्तव्य हा शनिदेव करतोय अर्थातच आणि तुझ्यावर बघून काय ते मला आश्चर्य वाटू लागलं कशासाठी आठव रे काय आठव नारदा काय ते तुझ्या जीवनात प्रवेश केल्यानंतर आठवतय तुझी 7.5 वर्ष आठव कशी तुझ्या जीवनाची लाई केली होती नारायण वा रे वा शनिदेवा तुला झालाय तो अहंकार या नारदाच्या जीवनात प्रवेश केलास हे बोलून दाखविलंस पण यावी हा नारद कोण आहे हे तुला ठाऊक ए नाही. नारदा काय ते आलायस कशासाठी शनिदेवा काय ते यावी म्हटलंस अगदी बरोबर आहे या विश्वाच्या ठाई प्रत्येकाच्या राशीत तू वावरण्याचं कर्तव्य केलं निश्चितच अरे केलंस ना मग यावी मला सांग अरे तो एकटा कसा काय राहिला कोण राहिला एकटा अरे तो माझ्या नजरे वाचून हा कोण असा राहिला एकटा शनिदेवा यावेळी राम भक्त म्हणजे भक्त का हनुमंत याच्या राशीमध्ये तू अजून प्रवेश केला नाहीये होय रे नारदा विसरलाच वाटत विसरलो नाही त्याला देखील कारण आहे काय ते ज्यावेळी महाविष्णूने हा मला सांगितलं होतं काय ते जोपर्यंत माझा भक्त मर्यादा चुकत नाही हा तोपर्यंत त्याच्या जीवनात तुला प्रवेश नाही आणि म्हणूनच आजपर्यंत वज्रदेही
हनुमंताची वाट मी पाहत होतो. बरोबर योग्य वेळी मार्ग सुचवलाय होय ना? आणि म्हणूनच आशीर्वाद राहू दे असाच निघालो त्याच्या ओहो! पायीला. वा रे वा शनिदेवा, तुला झालाय तो अहंकार, आणि हा अहंकार कसा मोडून काढायचा हे या नारदाला ठाऊक आहे. पण भक्त हो, तुम्हा सगळ्यांना सांगितो, देवाचं भजन पूजन हे नियमित रूपे चालू ठेवा. म्हणूनच म्हणतोय नारायण हरी नाम दो दो विसरला, हरी नाम जो जो विसरला, तया हसती लोक रे. कवडी मोल धन हे तारे कवई तुला करे. कवडी मोल धन हे तारे कमविले तुला करे. कवडी मोल धन हे तारे हरी नाम जो जो विसरला, नारायण हरी नाम जो जो विसरला, दया हस्ती लोक रे. कवडी मोल धन हे तारे कमविले तुला करे. कवडी मोल धन हे तारे, कवडी मोल धन हे तारे. आई बापाला छळणारा पुत्र तो नसावा, आई बापाला छळणारा पुत्र तो नसावा. आई बापाला छळणारा, आई बापाला छळणारा, आई बापाला छळणारा पुत्र तो नसावा. मेल्या मारोटी देणारा नसावा. नारायण मेल्या मागे तू परोटी देणारा नसावा. भुकेल्याची भूक जाण, नारायण भुकेल्याची भूक जाण, लोभ सारा ठाकरे. कवडी मोल धन हे तारे कमविले तुला करे. कवडी मोल धन हे तारे, कवडी मोल धन हे तारे कमविले. आज आहे उद्या नाही क्षणिकही काया. ही जी आपली काया आहे ती क्षणिक आहे, त्यामुळे त्याचा मोह करू नका. आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही क्षणिकही काया. हरिनाम वीणा जाई जन्म सारवाया. नारायण हरिनाम वीणा जाई जन्म सारवाया. नारदा परी भक्तीची, नारदा परी भक्तीची शोभ सारा ठाकरे. कवडी मोल धन हे तारे कमविले तुला करे. कवडी मोल धन हे तारे कमविले तुला करे. कवडी मोल धन हे तारे
खातो आहे. जिकडे तिकडे हिंस छापद पडत आहेत. तर कुणाच्या भीतीने, तर या मायावी ब्रह्मराक्षसाच्या भीतीने कंदमुळ खातो आहे. हिंस छापद फस्त करतो आहे. जर मिळाला नसेल तर मनुष्याला देखील खाण्याची कुवत या ब्रह्मराक्षसाच्या अंगी आहे. पण काय पाहतोय, या अरण्यातील हिंस शोपद कमी झाली आहे. नरबळी सुद्धा कमी झाला आहे. म्हणून दुसऱ्या अरण्यात जावं, तिथे घ्या शोधावी, त्याला फस्त करावी. हेच योग्य निघालो दुसऱ्या अरण्यात. ह्याच्या खेळातून चालाक लोक काय ह्याच्या विहिरी नरळ भरली हा? आता जगा गपरवलं माहित आहे का गपरव होय खेळातून चला सारख्या नाही आणखी वाट नाही गो तुका पाणी सुद्धा काय असा योग सांगतो वाय तुझ्या खेळातून येतो खळा धरला काय गो तू चाललं का तुझ्या रेड चालता काय माझ्या भावाक रेडिओ म्हटलं भावाजींचा मी रेडो कधीच म्हणायचंय ना आज तर सांगा नको माका तू भावाजी खय आणि तू खय हे बाय काय येतो भावाजी भावाजी झाल्या बरा गुळ लावता आणि मी कल्लय काय हा याचा घसाटता गो तुझा तोंड फाटतीये काय गो माका तू फाटक्या म्हणतो गो लागो रे पुण्यात गावलं असतं तू तुका पासला नाही गो घातलं असतं हय त्यासला माका काय म्हणायचं ना हय तू बरोबर करीन येऊ नाही तर घराकडे तुझ्या कोणाक सांगतो गोसा पुढे ये गो तुझ्या रेड्याचा थाप कोण काढतलो तू काढ मी किती काढतले रेड्यात सोडताना तुका काढणार ना माझ्या खड्यातून जाता तो गो लागो रे दूध खाताना तुका तुझी जीभ भाजता नाही गो चल गो माहिती आहे गो चल हा? भांडता निसता सकाळी सकाळी ह्याच्या आधी तोंड मागला काय दिवस बी तो खराब जाता ऐकलं ती माई तरी बरी काय गे माई माई तू गप्पच राहतोस आता बोल वहिनी चांगलं वहिनी नाही दादा केव्हापासून बघता माझ्या दादा काय म्हणतो बरोबर ए दादा जिलात ठेवलंय माई इकडे घे माई माझ्या झिलात झाड घे घे माई दिलंय मी येतालो काय रे काय गेलो घे बाय माझ्या बाबू इले घे बाय बस 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 गे बाबा बाबू अरे सोन्या किती हाक मारलाय तुका दांडो ठेव किती हाक मारलाय तुका कोणी कोणी मारल्यांचा आता सांग रडवत घ्या का माईच्या जिला त्याच्या रिलीची फटकी तू भिया नको हा ऐकलं बाबाक सांगूया हा
बाबाचा तापताला. बाबाचा तापता आणि आयाचा थंड जाता. ऐकलं जिला काय करूया माहिती आहे? आज बाबा इलो ना धुमशानच घाली. परत घेता कामा नाही. पुढे चाललो का परत पाठी जाता, पुढे चाललो का परत पाठी जाता. ऐकलं हा. आधीची भांडणी तर सगळा सांगतालय. इले 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 थांबून इले 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 काय हो काय असा काटकन अंगावर येतास. सगळी घेतली उतरत्या फटकीनी ती. सांगतास काय? हं? गो हळू बोल, मायेन बोल. येवा बसा. येवा गादीवर बसा असं सांगा. गादीवर बसा आपलं पाय लागा होयो. गो तू डोळ्यात काय गेला? थांबा. हे बाय माझे हं? त्या का ए देवा. लिंगडीत गेलास की काय? होय निगडीत घेतला. बगीचं पाना डोळ्यात जाती हो झाला तसा. का? तो काळू म्हणतो माझ्या पुढे धावलो. तो झाडकटीत घुसलो हा? म्हणून मी घुसलो. बंद्याची छपडी गावली धरलं. गो झाडकटीसून वडीत नेला नाही गो. सांगतास का? होय तर खरोखर काळूच होतो मा. काळूच होतो. म्हणजे गमलो पाठसून काळू. माका माहिती नाही कोण होतो तो. छपडी गावली धरलं. काय गो लिंगडीत कोणच्या हाता धरले बघलं? जिला जिला काय बोलतो लो तो? पोर मोनो झालो की काय? ओर म्हणून आया मग तुम्ही हलतास ना हा तर बघून तो सुंगार झालो. बियालं जिला वारा नाही इला रे. बोल बोल. ए बाप्पाशी हो. काय गेलं? असो दणक्यात नको रे. वाटतं तुझ्या पायापुढे मी गावले तर भाजी जाय. असते ये मायेन विचार. ओहो बाबानू खय गेला. हे संस्कार तुझ्या आयाचे. आयाकत नाही रांड्या काय रीत नाही. बघ कसं गाडी का घालतात? काही नाही तर काय करताल. कसो पाय आपटी दिलो तो. हो संस्कार देते का तुम्ही सांगताय काय का? काय आमच्या गाई म्हशी कशा चालतात हा कसं चालता तो? औषध खाव्यो. मग गाई आणि म्हशीवरी चाललं तू. बघला आपण तसा चालता का म्हणे माणसावरी चालायचा. तुझी आई कशी औषधी नको चालला. मग नको तर माझ्यावरी चल. हा चलशीत नाही. वा वा तुमच्यावरी झाल्यास सांगता. मग हे त्याचे पाय मग हे जाग्याला नाही लागायचे. तो मोठा झाला. काय होते का सांगता असते? माझ्यावरी चल आणि तुझ्यावरी चल. तो काय तुझ्यावरी करतो आहे काय? असो हा मेले घेऊन येतोय पावशर भर. तुझ्या तोंडात गावलं. गोखई तळान जाता तसं म्हणणार. ह्यो आता मी निवळत दिलं. माका स्पष्ट म्हणजे झोपय लागायची नाही. तुझा तोंड तरी माका माई सांगता. माई आई माका सांगता. माईनच वाट लावली. काय? हस्त आता तिचा घ्या का बडबडता? हळकुंडाच्या गाठीक शेळकून बांधलोस आणि आता हसत.
वाटोळा माझा वाटोळा ना ह्या वाटोळा गळ्यात घातलं हो. काय सांगतात रत्नासारखं पोर झालो म्हणून तू काय सण करतोय गो. ऐकलं या खरखरीत का रे खैलवाला नेलं मारामारी करून नेलं की काय शी माती बघ अगो आवस काय कोण म्हणजे ते चटकलेत खंडीवर माती आहे. आता इलय घराकडे हा? त्या बेबला कच्चा कच्चा कण भांडा लागोराच्या खड्यात सुन चाललोय म्हणून म्हणतो माझा शेण घट्टीत घेतो माझ्या का पायात घबरे तो शेण घट्टू गो हा? तुका सांगलंय का पाणी येऊ का त्याच्या खेका कळ्या असं भावानं घालून बसू असा जाव काय तुझ्या बाबान ठेवली या वाटती लोकांच्या खळ्या असून पहिली पाय वाटतीच होती माझं असो आजो सासरो सांगा गाय तू तरी घबराव नाही तर बापाशी तू तरी घबराव. मी गप रवा तुझ्या आयर फरक नाही पडत तर तोंड फाजीला हो काय सांगा नको बरोबर गो मी तुका इतके समजावतोय लोक खेका त्रास देतो हो तू माझाच नाव घेतो मग मी काय केलंय गो सगळ्या करतस तू शिरा घाल नाही मातीच गो ते सारख्याचे माका वाटता गेले बाजूकच बसलाला ना त्याची ढोरा हकडे माझी ढोरा हकडे गो मराने तुझ्यात केसात ठेवते ढोरांच्या सोडशील तर सुळसुळत राहताली रातभर काय सांगा नको ऐकलं हो काय आता काहीतरी केलंस तर घाल हा पहिलो सगळं पालो सुकलो घरांका घालतलच का सड्यार नेवची लागतली सड्यार नेऊया ताजो पालो दिलंस तर दूध खूप गावताला सड्यार ये हा पण सड्याच्या खाली राहतले वर मी चढायचंय ना ते पासला बिसला पडलाय तर मग बघा बघता नको गो येऊन कचकन खेका बोलतो असा पायथ्याशी मी राहतो हो माझे का हातपाय नाही चालणं तुम्ही वरच्या माळ्यावर जावा घेऊन असा बोल गो रांडे बोला काही शिकाऊ माया होय त्या फटकेली ती चल काय केलं चला. घाल आधी. राम स्मरावा राम सदोदिते राम स्मरावा राम सदोदिते राम स्मरावा राम जयदायक राम प्रभुते जयदायक
शतबंध रामेश्वर तू हा सका हनुमंत तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी नतमस्तक होतो आहे. पण आठवतोय तो दिवस, होय आठवतोय तो दिवस. पितृवचनासाठी आणि मातृ इच्छेच्या पूर्ततेसाठी देवा तू राजवैभवाचा त्याग केलास आणि अरण्याचा मार्ग पत्करलास. त्याच वेळी किल्ल्याच्या ठिकाणी पंपा सरोवरावरती तुझी आणि माझी ग्रंथिका झाली. त्याच वेळी हा हनुमंत तुझ्या चरणाचा दास झालो. पण बारकाईनं देवा तुझ्या चेहऱ्याचा मी निरीक्षण करीत होतो. त्यावेळी एक सारखा देवाचा चेहरा चिंताग्रस्त दिसला. त्याच वेळी सात माझ्या मुखाने शब्द बाहेर पडले. सांग देवा आज मला एक सारखा तू चिंताग्रस्त दिसतो आहेस. त्याच वेळी माझ्या देवानं माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. हे हनुमंत होय सत्य आहे, आज तुझा देव एक सारखा चिंताग्रस्त दिसतो आहे. त्याला कारण एकच, तुझी माई म्हणजेच सीतामाई आणि त्याच सीतामाईचं चौर्यहरण त्या लंकाधीश रावणानं सीतामाईचं चौर्यहरण केलं. हे शब्द ऐकता तळपायचं कशी जाऊन पुस्तकाला फिरली. त्याच वेळी या हनुमंतानं थेट उठान केलं, ते सुद्धा लंकेपर्यंत. त्या लंकाधीश रावणाला समक्षराचे बोध केले, ऐकला नाही. शेवटी या हनुमंताचा आला विरोध, त्या लंकेचा दहन या हनुमंताने केलं. तो कुंभकर्ण लंकाधीश रावण या दोघांचं या हनुमंतानं दहन केलं. राता राहिला तो विभूषण, त्या विभूषणाला त्या लंकेच्या राजस्यास्थानी या हनुमंतानं विराजमान केलं. सीतेमाईची मुक्तता झाली. पण ज्या वेळी त्या विभूषणाला त्या लंकेच्या राजस्यास्थानी त्याच वेळी माझ्या प्रभूच्या रामराज्याला सुरुवात. तोपर्यंत माझ्या प्रभूच्या नामस्मरणात मी तल्लीन होत नाही. तोपर्यंत या हनुमंताच्या मनाला स्थिर आला नाही. म्हणून यावेळी माझ्या प्रभूचं नामस्मरण हेच योग्य. नादा दुनिया नाद निर्मितो नादा दुनिया नाद निर्मितो नाद निर्मितो मंगलधाम नाद निर्मितो मंगलधाम अनित पावना हे राम अनित पावना हे राम नादा दुनिया नाद निर्मितो नादा दुनिया नाद निर्मितो सेतुबंध रामेश्वरी पर्यंत नारद मुनींच्या सांगण्यावरून या शनिदेवाचं आगमन झालंय. परंतु हनुमंत अजूनपर्यंत माझ्या नेत्रास्थळी आला नाही. आणि म्हणूनच समोर दिसणारा मार्ग, या मार्गाचं मार्गक्रमण करावं. काय पाहतो आहे? वज्रदेही राम भक्त हनुमंत एकनिष्ठ रामनामात चालले. परंतु ज्या कार्यासाठी आलोय ते कार्य विसरून चालणार नव्हे.
आणि म्हणूनच हनुमंताला आग द्यावी हेच इष्ट. कोण रे हनुमंता? काय म्हणावं? राम नामात एवढा कल्ली, परंतु हा शनिदेव सामान्य नव्हे. अरे ए हनुमंता, जय श्रीराम. कोण? शनिदेव. निश्चित. आणि या माझ्या शेतवंद रामेश्वरी पर्यंत तुझं येणं. मग सांग शनिदेवा, इथपर्यंत येणं कशा करिता? एकाच गोष्टीसाठी मला कामगिरी दिली की आजपर्यंत पूर्वरित्या पार पाडत मी आलोय. शनिदेवा, प्रत्येकाच्या जीवनात 7.5 वर्षापर्यंत वावरण्याचं कर्तव्य माझं आहे. हे शनिदेवा, मी जाणतो आहे. काय ते? पण यावेळी या शतवंद रामेश्वरी पर्यंत तुझी पावलं पडली. मग यावेळी तुझं स्वागत करतो आहे. ये बस. अरे हनुमंता, शोभलास, रामभक्त शोभतोयस. हनुमंता, काय ते? तुझं कार्य कसं चाललंय? शनिदेवा, माझं कार्य सुरळीत चाललं आहे. जोपर्यंत माझ्या प्रभूच्या नामस्मरणात तल्लीन होत नाही, तोपर्यंत माझ्या मनाला स्थिरता नाही. बरोबर आहे शनिदेवा. यात कार्याचा तू खंड पडलास. माझ्या प्रभूच्या भक्तीत असताना तुझा येणार यालाही कारण आहे. शनिदेवा, कारणाशिवाय केव्हा ही क्रिया घडत नसते. निश्चितच. सांग, असं कोणतं कारण? आणि या माझ्या शत्रुमंद रामेश्वरी होतं. जसं तू तुझं कार्य करतोयस तसं मी देखील माझं कार्य पूर्णत्वास नेतोय. परंतु खंड पडतो एकाच व्यक्तीमुळे. आणि ती कोण असेल? मग मला सांग, असा कोण आहे तो? हनुमंता. कर्तव्यात खंड पाडतो आहे. हनुमंता, दुसरा तिसरा कोणी नाही, तर तूच माझ्या कार्यात खंड पाडण्याचं कार्य करतोय. मी तुझ्या कार्यात खंड पाडतो आहे, त्यालाही कारण आहे. मग सांग, या हनुमंतानं असं काय केलं आहे जेणेकरून तुझ्या कार्यात खंड पडतो आहे? जो प्राणी मात्र जन्माला आला त्याच्या जीवनात या कलीनं प्रवेश केलाय. रायता राहिलेला तू हनुमंता, तुझा सहवास मला लावलेला नाही. आणि म्हणून कुणाच्या जीवनात प्रवेश? तुझ्या जीवनात. काय ते? या वेळी काय म्हणून मोकळं झालं? या हनुमंताच्या जीवनात प्रवेश. हे शनिदेव, आठव तो प्रसंग. हे शनिदेव, तो लंकेश रावण, त्या लंकेधीश रावणानं 9 ग्रहांची पायरी केली होती आणि त्या पायरीमध्ये शनिदेवा तुझा प्रवेश होता. निश्चितच. पण मला सांग, त्यावेळी त्या लंकाधीश रावणानं तुझी पायरी केली होती, त्या ठिकाणी तुझी मुक्तता कुणी केली? निश्चितच हनुमंता. या हनुमंताने केली आहे. वेळी लंका दहनासाठी तू आला, त्याच वेळी तू माझी मुक्तता केली. मग सांग, या हनुमंताच्या अंगात पराक्रम आणि आज शनिदेवा या हनुमंताच्या जीवनात प्रवेश करणार. हनुमंता, फक्त 7.5 वर्ष मला तुझा जीवनकाल हवे नाही. 7.5 वर्षानंतर तुझं शनिदेवा. काय ते? नाही, हा हनुमंता तुला सांगतो आहे, माझ्या जीवनात 7.5 वर्ष तुला मी प्रवेश करू देणार नाही. 7.5 वर्ष प्रवेश नाही. ठीक आहे, वज्रदेवी आहेस, रामभक्त आहेस, मान्य करतोय. म्हणून
7.5 मासिका शनिदेव तरी मला प्रवेश करायचीच आहे. माझ्या देहात माझ्या रोमरोमात माझा राघव आहे आणि राघव असताना माझ्या जीवनात तुला मी प्रवेश देणार नाही. तरीही ऐकत नाही. 7.5 मासिका याच्या जवळ मागितले तरी हा काही ऐकायला तयार नाही. म्हणून म्हणतो 7.5 दिवस, फक्त 7.5 शनिदेव मला तुझ्या तुला जीवनात सांगून प्रवेश सुद्धा समजत नाही. 7.5 दिवस हा, हे शनिदेव काय ते? 7.5 दिवस काळ तर एक क्षण तुला माझ्या जीवनात मी प्रवेश करू देणार काय नाही. म्हणतोय हनुमंत? आजपर्यंत सामोपचाराच्या बोधाने तुला मी सांगितलं पण ऐकायला तयार नाही. तुझ्या कार्यात खंड पडला तरी चालेल. मर्यादेचं उल्लंघन तू केलंयस आणि काय म्हणून मी आजपर्यंत इथे आलोय. सामोपचाराच्या बोधाने मी तुला सांगतोय, हे वा ऐकत असेल तर ठीक, अन्यथा या दगेच्या प्रहारानं तुला कधी नष्ट करेल. कुणाला? या हनुमंताला मग यास असं जर असेल तसा मी तुला सोडणार नाही. सोडताना तुझं सोडताना तुझं कुणाला हनुमंता? आनंदबाडीनं आणलं आनंदबाडीनं बाडीनं आनंदबाडीनं सोडताना नवद्या क्षणी काल कुठलो नवद्या क्षणी नवद्या क्षणी नवद्या क्षणी काल संवारण मी विराशाला संवारीन मी संवारीन मी संवारीन मी विशाला पवित्र माती या भुवनाची धन्य जिजाऊ माय. पवित्र माती या भुवनाची धन्य जिजाऊ माय. धर्मरक्षिण्या रत्नजन्मले धर्मरक्षिण्या रत्नजन्मले छत्रपती शिवराय राजा छत्रपती शिवराय. स्वराज्याचे तोरण बांधिले स्वराज्याचे तोरण बांधिले मोरेश्वराला प्रथम वंदिले मोरेश्वराला प्रथम वंदिले. महाराष्ट्राचे दैवत झाले वंदयाचे माया राजा छत्रपती शिवराय. अरे शनिदेवा या हनुमंतानं तुझ्या श्रीमुखी एक ठेवून दिली पण कसा गरगर गरगर फिरवत गेला. पण जाता जाता काय पाहिलं एक सारखा हास्य हलत. वा पण ज्यावेळी एक श्रीमुखी ठेवून दिली त्यावेळी निद्रावस्थेत जाऊन पडलास. आबा वाघ आमचे मित्र विनोद जाधव यास 500 रुपयाचं बक्षीस आणि माझ्यासाठी आबा वाघ यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिले आहे. बाल दांडेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं त्या बक्षिसाचा स्वीकार. त्यावेळी मला हक देत आहे म्हणूनच निघालो जास्त वेळ आहा